मंगेशकर फॅमिलीमध्ये आणि बहिणींमध्ये सर्वात धाकट्या बहीण म्हणजे उषाताई. पण धाकट्या असल्या तरी त्यांची उंची मंगेशकर या नावाला साजेशी आहे. माझं सर्वात आवडतं गाणं जर म्हणाल तर ते गाणं आहे तुम्हावर केली मी मर्जी बहाल. हे गाणं ऐकताना उषाताईंशिवाय दुसरं कोणी हे गाणं इतक्या सहजरित्या आणि इतक्या अलगदरित्या, इतक्या नाजूकरित्या गाऊ शकेल असं नाही वाटलं मला कधीही. उषाताई इज द परफेक्ट कास्टिंग फॉर दिस सॉन्ग असं मला वाटतं. माझं सगळ्यात पहिलं गाणं त्यांच्याबरोबर अशी कशी ओढ बाई असं कसं येड लागलं कुणाला मनाला मनाला ग मनाला मनाला. खूप प्रेमळ उषाताई आहेत. आजही त्या घराण्याबरोबर माझे खूप प्रेमाचे संबंध आहेत आणि मला वाटतं की एक डिझर्विंग कॅन्डिडेट ह्या अवॉर्डसाठी उषाताई आहेत. माझ्या आयुष्याची संगीताची जी सुरुवात झाली उषाताईंचा पुष्कळ पाठिंबा होता. मी जवळजवळ 140 चित्रपट केले, त्याच्यामध्ये 75 तरी उषाताईने गायले आहे माझ्याबरोबर. घरोबा इतका होता आमचा, म्हणजे काही जर झालं तर आम्ही हक्काने त्यांच्या घरी जायचो आणि बोलणं बिलणं व्हायचं. परत आणखीन पॉलिश व्हायचं त्या गाण्याला आणि लोकांना ते आवडायचं. उषाजींबद्दल म्हणायचं तर काही गोष्टी लक्षात येतात की प्रत्येक शोमध्ये त्यांची गाणी वन्स मोर व्हायची. आणि अशी एक वेळ आली की हरीश भिवाणी साहेब ते म्हणाले आज मैं उषा मंगेशकर का नाम बदल रहा हूँ और उनका नाम रख रहा हूँ वन्स मोर मंगेशकर. फार कमी कलाकार असे असतात, त्यापैकी एक उषाजी आहे ज्यांनी जी गाणी गायली आहेत ती सर्व सुपरहिट आहेत. उषाताईंच्या सगळ्या लावण्या असतील त्या इतक्या युनिक आणि ठसकेबाज आहेत की किती शिकण्यासारखं आहे. म्हणजे नुसत्याच लावण्या नाही तर भक्ती संगीत असेल किंवा फोक म्युझिक असेल, हे पण अतिशय मनाचा खाव घेणार आहे. उषा दीदी तो मैं कहता हूँ वो म्यूज़िक डायरेक्टर की सिंगर है. वही मंगेशकर वाली बात है कि क्या म्यूज़िक डायरेक्टर के दिल में है, अब उसको कैसे लाना बाहर. इट वॉज सच अ डिफ़िकल्ट सॉन्ग आई हैड मेड अ सिंग. खट्टा मीठा खट्टा मीठा खट्टा मीठा खट्टा मीठा ये जीना है. कितना उसमें पैथोस है, कितना हंसी है, कितना रोमांस है, हर चीज़ का मिश्रण एकदम सुपर मिरेकल डोज देती हैं. It's amazing. She's one person who has been so sweet to me every time I met her in a recording or wherever I meet her. She is so friendly, she's so nice, she's so talented. Of course, I'm a fan of her singing, but I'm also a fan of the way she paints. So I'm very, very, really happy that she's getting this wonderful award. जिला मी कडेवर घेऊन फिरत होते, खेळवत होते, ती उषा आज माझ्याबरोबर गाणार होती. एच डी बर्मनचं म्युझिक होतं आणि फिल्मचं नाव होतं देवदास. त्या पिक्चरमध्ये गाणं होतं आमचं दोघींचं, ओ अलबेले पंछी तेरा दूर ठिकाणा है. ते गाणं झाल्यानंतर मला खूप बरं वाटलं की अनेक गाणारी आमच्या घरामध्ये तयार झाली. तिची इतकी फेमस गाणी आहेत. पहिलं गाणं तिचं अपलम चपलम चपलाई रे दुनिया को छोट दोनी चली आई रे आई रे. मुंगळा 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 गाल्याशिवाय कुठलाही प्रोग्राम पुरा होत नाही. दिसला ग बाई दिसला, ढगाला लागली कळ आलं थेंब थेंब गळ. ही सगळी तिची गाणी खूप प्रसिद्ध झालेली आहेत. आज मी खूप आनंदात आहे आणि खूप तिला आशीर्वाद देते की अशीच तुझी उन्नती आणि हो आणि तू गात राहा. उषातली माझा तुला खूप आशीर्वाद आहे आणि प्रेम आहे. लव्ह यू. उषाताईला जीवन पुरस्कार देऊन एक फार मोठं कार्य केलं आहे.
उषा मंगेशकर ही अशी एक कलाकार आहे जी नेहमी दुर्लक्षित राहिली. लता मंगेशकर, आशा भोसले आणि उषा मंगेशकर अशी त्रयी होती. ही अतिशय उत्तम कलाकार आहे, अतिशय उत्तम पेंटर आहे, अतिशय उत्तम नृत्यकार आहे. अशा विविध अंगाने फुटलेली माझी बहीण उषा हिला फिल्मफेअरनी जीवनगौरव पुरस्कार देऊन परत एकदा पुन्हा प्रकाशाच्या झोतात आणलं, ज्याबद्दल मी फिल्मफेअरचे आभार मानतो. उषाचे मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. उषाताई, तुम्हाला अजूनही भरपूर गायचं आहे आणि तुमची गाणी आम्हाला ऐकायची आहेत. तर त्यामुळे तुमच्या या पुढच्या वाटचालीसाठी जीवन गौरव पुरस्काराबद्दल तुमचं खूप 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 अभिनंदन. उषाताई यांना जीवन गौरव पुरस्कारसाठी हार्दिक अभिनंदन. मला आज फार आनंद होतो आहे की माझ्या आईबाबांच्या कृपेने माझ्या छोट्या बहिणीला फिल्मफेअर लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळत आहे आणि त्याबद्दल मी फार खुश आहे.